स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून माडग्याळ ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच। 5 गावांनी संप बंद ठेवत आंदोलनाला दिला पाठिंबा। सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळमध्ये स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। गेल्या 5 दिवसांपासून माडग्याळ ग्रामस्थांचं चक्री उपोषण सुरू होतं, मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी 3 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान स्वतंत्र माडग्याळ तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आसपासच्या 5 गावांनी बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। जोपर्यंत शासनाकडून स्वतंत्र माडग्याळ तालुक्याबाबतची भूमिका घेण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। आणि याकडे गांभीर्याने घ्यावं आणि या गावाला न्याय द्यावा। या गावाला म्हणण्यापेक्षा या पूर्व भागाला न्याय द्यावा। जसं सांगितलं डॉक्टर साहेबांनी की पूर्व पश्चिम अंतर जवळपास आमचं 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून एखादा माणूस जर आमच्या कोणत्या बोबलत असेल उमदीहून जर जाणार असेल तर जतला कार्यालयाला त्याचा एखादा दिवस मोडतो। जर तेच माडगाळा झालं तर सोयी आहे, कारण इथं ऑलरेडीच हॉस्पिटल वगैरे चांगले आहेत, त्यामुळे लोक दवाखान्याच्या निमित्ताने येतात। आठवडी बाजार आहे, शुक्रवारी शेळ्या मेंढ्यांचा प्रसिद्ध बाजार आहे, हा राज्यातला प्रसिद्ध बाजार आहे। माडगाळ मेंढी हे ब्रीड इथं निर्माण झालेलं आहे आणि त्या बाजाराच्या अनुषंगाने ग्रामीण भागातून भरपूर येतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा माडगाळ हे कर्नाटकशाही बाउंड्रीला असल्यामुळं, इकडे सोलापूरशाही बाउंड्रीला असल्यामुळं रहदारीचं एक मोठं ठिकाण आहे आणि त्या दृष्टीनं आमची मागणी आहे की ठाम भूमिका आहे शासनासमोर की आम्ही आतापर्यंत संयमानच या भूमिका मांडलेलं आहे, कारण आम्हाला तालुक्याची मागणी ही मान्यच करून घ्यायची आणि शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। जर अन्यथा त्या पद्धतीचं नाही झालं तर इथून पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। त्यामध्ये रस्ता रोको असेल, चूल बंद आंदोलन असेल, मुंडन आंदोलन असेल, वेगवेगळ्या जितक्या काय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही संयमानं हे आंदोलन करू, परंतु शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं ही भूमिका आहे। यामध्ये का तर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीनं पाहिलं तर माडगाळ हे खूप मोठं एक लोकेशन आहे आणि त्या लोकेशनला जर तालुका म्हणून जाहीर केलं तर शासनानं खूप आमच्यावरती उपकार होतील आणि शासनानं तेवढे करावेत अशी आमची मागणी आहे। कारण या भागातील जवळपास 45 ग्रामपंचायतीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, यापूर्वी दिलेला आहे, आताही ते देत आहेत। अनेक नागरिक, अनेक ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, त्या भागातले नागरिक असतील, आमच्या इथं उपोषणाला येऊन पाठिंबा देत आहेत। तर शासनाने याकडे गांभीर्याने घ्यावं आणि फक्त एक माडगाळ परिसरातील जनतेचा शासनानं अंत पाहू नये एवढीच एक माफक आमची अपेक्षा आहे आणि एक शासन करील या अपेक्षेनं आणि शासनावरती आमचा विश्वास आहे। जर तो विश्वास जर दृढ करायचा असेल तर शासनानं आमच्या या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची माडगाळकरांच्या वतीनं असेल, या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं असेल, ग्रामस्थांच्या वतीनं असेल, ही ठाम भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी माडग्याळ।